कुलकर्णी आय हॉस्पिटलतर्फे नमस्कार. आपल्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुमचे आभार. आता कृपया शस्त्रक्रियेनंतर कोणती काळजी घ्यायची हे समजावून घेऊया. डोळ्यांची पट्टी काढल्यानंतर आपल्या डोळ्यात ड्रॉप्स म्हणजे थेंब घालायचे सुरू करावे लागेल. थेंब घालताना अशी काळजी घ्या. प्रथम डोळ्यातील थेंब टाकणाऱ्या व्यक्तीने साबणाने हात धुणे आणि स्वच्छ कापडाने पुसणे आवश्यक आहे. थेंब टाकण्यासाठी रुग्णाने डोके मागे झुकवणे किंवा झोपणे, फक्त खाली पापणी खाली ओढणे आणि थेंब टाकणे आवश्यक आहे. रुग्णाने वर पाहावे. थेंब टाकल्यानंतर बाटली बंद केली पाहिजे आणि सुरक्षित ठेवली पाहिजे. बाटलीच्या टोकाचं पापणीला किंवा हाताला स्पर्श होऊ देऊ नका. डोळ्यातील थेंबांची बाटली फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक नाही. विविध थेंब एकत्र टाकायचे असल्यास त्यांच्यामध्ये किमान 10 मिनिटांचे अंतर असावे. हा चार्ट कशा प्रकारे थेंब टाकायचे ते दर्शवतो. थेंब क्रमांक 1 एकूण 7 आठवड्यांसाठी म्हणजे शस्त्रक्रियेच्या दिवसापासून 50 दिवसांपर्यंत घालावा. हा थेंब क्रमांक 1 शस्त्रक्रियेनंतर पहिल्या आठवड्यात दिवसाला 6 वेळा टाकावा. थेंब टाकण्याचे वेळ चार्टमध्ये दर्शवण्यात आलेले आहे. म्हणजे सकाळी 7 व 10 वाजता, दुपारी 1 व 4 वाजता आणि संध्याकाळी 7 व 10 वाजता. चार्टमधील हा भाग दर्शवतो की थेंब कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत टाकायचे आहे. दुसऱ्या आठवड्यात हाच थेंब क्रमांक 1 दिवसात 5 वेळा टाकला जाणार, ज्याचे चार्टमध्ये वेळपत्रक दाखवलेले आहे. तिसऱ्या आठवड्यात थेंब क्रमांक 1 दिवसाला 4 वेळा टाकला जाणार आहे. नंतर चौथ्या आठवड्यात शस्त्रक्रियेनंतर तो दिवसाला 3 वेळा टाकला जातो. नंतर 5व्या आठवड्यात दिवसाला 2 वेळा आणि 6व्या व 7व्या आठवड्यात फक्त दिवसाला एकदा टाकला जातो. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा थेंब हळूहळू कमी करत 8 आठवड्यांपर्यंत बंद होतो. ड्रॉप क्रमांक 2 तुमच्या शस्त्रक्रियेच्या दिवसापासून 2 महिने वापरला जाणार आहे. ड्रॉप क्रमांक 2चे वेळपत्रक बदलणार नाही. ती तुमच्या ड्रॉप चार्टमध्ये दर्शविलेल्या वेळेनुसार एकदा किंवा 3 वेळा दिवसाला असेल. तुमच्या आय ड्रॉप बाटलीतील औषध कोर्स पूर्ण होण्याच्या अगोदर संपल्यास तुम्हाला त्याच ड्रॉपची नवीन बाटली खरेदी करावी लागेल. आवश्यक असल्यास कोणतेही अतिरिक्त ड्रॉप चार्टमध्ये नमूद केले जाईल. तुमच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सुमारे 15 दिवस गॉगल घालावे लागतील. तुम्ही काळे किंवा स्वच्छ काचेचे चष्मे वापरू शकता. रंग महत्त्वाचा नाही, हा केवळ संरक्षणासाठी आहे. चष्मा घालताना तुम्हाला तो वरून घालावा लागेल आणि नंतर तो तुमच्या कानापर्यंत खाली सरकवावा लागेल, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना स्पर्श होणार नाही. रात्री झोपताना किंवा दिवसा विश्रांती घेताना तुम्हाला दिलेल्या डोळ्याच्या शील्डला शस्त्रक्रियेच्या डोळ्यावर मायक्रोपोर टेपचा वापर करून लावावा लागेल. त्यात कापड किंवा कापूस टाकू नका, फक्त हे शील्ड लावावे. ही शील्ड झोपेत तुमच्या डोळ्यांना चुकून दुखापत होऊ नये म्हणून लावली जाते. मायक्रोपोर टेप दररोज बदलावा लागतो. शील्ड साबण आणि पाण्याने धुता येईल किंवा सॅनिटायझरने पुसता येईल. जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल किंवा डिस्चार्ज होत असेल तर तुम्हाला दिलेल्या डोळ्यांच्या वाईप्सने हळूवारपणे पुसू शकता, परंतु
तुमच्या डोळ्यावर दाबू नका. तुम्ही एका ओलसर कपड्याने किंवा टिश्यूने तुमचा चेहरा पुसू शकता, परंतु ऑपरेशनच्या 10 दिवसापर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी जाऊ देऊ नका. तुम्ही ऑपरेशननंतर 10 दिवसांनी केसांवर आंघोळ करू शकता. तुम्ही ऑपरेशनच्या पहिल्या दिवसापासून मानेच्या खाली नियमित स्नान घेऊ शकता, परंतु तुमच्या डोळ्यात पाणी जाऊ देऊ नका. कृपया तुमचे डोळे दाबू किंवा रगडू नका. न धुतलेल्या कापडाने किंवा अशुद्ध बोटाने स्पर्श करू नका. ऑपरेशननंतर तुम्ही तुमचा नियमित आहार चालू ठेवू शकता. डोळ्यांच्या ऑपरेशननंतर आहाराबाबत काहीही निर्बंध नाहीत. तुम्हाला मधुमेह असल्यास तुम्ही तुमचा मधुमेही आहार पाळावा. ऑपरेशननंतर 5 दिवसांनी तुम्ही स्वयंपाक करू शकता. मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे पाहायला आणि टीव्ही पाहायला सुरुवात करू शकता. ऑपरेशननंतर सुमारे 7 ते 10 दिवस तुम्ही ऑपरेशन झालेल्या बाजूवर झोपू नका. तुम्ही तुमच्या पाठीवर किंवा न ऑपरेट झालेल्या बाजूवर झोपायला हवे. शस्त्रक्रियेनंतर 5 ते 7 दिवसात तुम्ही तुमचे नियमित काम सुरू करू शकता. शस्त्रक्रियेनंतर 10 दिवसांपर्यंत जड वजन उचलणे किंवा संडास करताना ताण देणे किंवा जोरात खोकला किंवा शिंकणे टाळा. गरज पडल्यास खोकल्यासाठी औषधे घ्या. शस्त्रक्रियेनंतर 2 दिवसांनी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाऊ शकता किंवा मित्रांना भेटायला सुरुवात करू शकता. वेळापत्रक आणि प्रवास सुरू करू शकता. तुम्ही घरी नसतानाही तुमचे डोळ्यांचे थेंब सोबत घेऊन जा आणि वेळापत्रकानुसार टाका. शस्त्रक्रियेच्या पहिल्या काही दिवसात तुमची दृष्टी स्पष्ट असणार नाही. 7 ते 10 दिवसांच्या कालावधीत दृष्टी हळूहळू सुधारेल. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसापर्यंत थोडे पाणी येणे, लालसरपणा, टोचणे आणि सौम्य वेदना सामान्य आहेत हे लक्षात ठेवा. जर डोळे खूप लाल असेल, वेदना होत असतील किंवा पाणी येत असेल किंवा दृष्टी कमी होत असेल तर तुम्हाला लगेच तपासणीसाठी येणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला दिलेल्या फॉलोअपच्या तारखेप्रमाणे तपासणीसाठी येणे आवश्यक आहे. ऑपरेशननंतर सुमारे 15 दिवसांनी तुम्हाला चष्म्याचा नंबर दिला जाईल. तुम्हाला तुमचा चष्मा सतत घालायची आवश्यकता भासणार नाही, परंतु वाचन, लेखन, मोबाईल पाहणे, टीव्ही पाहणे इत्यादीसाठी चष्मा लावायची आवश्यकता भासू शकते. कुलकर्णी आय हॉस्पिटलतर्फे आम्ही तुम्हाला लवकर आणि सुरक्षितपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.